श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात रावसाहेब थोरात सभागृहात संस्थेचा 93वा मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा रविवारी अभूतपूर्व गर्दीत पार पडला। यावेळी मराठा सोयरीक संस्थेच्या माध्यमातून अशोक पांडुरंग कुटे व जयश्री कुटे या दाम्पत्यानं सामाजिक बांधिलकी म्हणून आतापर्यंत तब्बल 5000 पेक्षा जास्त लग्न जमवलेत, तसेच 93 मोफत वधूवर मेळावे देखील घेतले। ही गोष्ट अतिशय कौतुकास्पद असल्याचं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी म्हटलंय। आणि मोफत कुठल्याही प्रकारची फी त्या ठिकाणी आयोजित करत नाही। जवळपास 580 लग्न विधवा आणि विधूर घटस्फोटी यांची त्यांनी या ठिकाणी लावून दिलेली आहे। त्याचप्रमाणे विधवा महिला व अनाथ मुले यांच्यासाठी भरीव समाजकार्य केले व करत आहेत। सामुदायिक विवाह सोहळ्यात त्याचा नेहमी सक्रिय सहभाग असतो। अशोक कुटे यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। जवळपास 60,000 बायोडेटाची देवाणघेवाण त्यांनी केलेली आहे। 3000 सक्रिय सदस्य आहेत आणि 89 यशस्वी वधूवर मेळावे वेगवेगळ्या जिल्ह्यात झाले आहेत। आजचा हा जो मेळावा आहे आपला जवळपास 93वा मेळावा आहे आणि यातून त्यांची एक गोष्ट मला आवडली, फॉर्म भरून घेतात, मुलगा आणि मुलगी एकत्र येतात, कुटुंब त्यानंतर पुढे चर्चा करतं आणि चर्चेनुसार या ठिकाणी त्यांचे लग्न जुळतात। खरं म्हणजे एकत्र येणं ही सुद्धा गोष्ट फार महत्वाची आहे। पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, गावामध्ये गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा एकमेकांशी समन्वय होता। दुर्दैवाने समन्वयाचा खूप मोठा अभाव निर्माण झाला आहे आणि कोणीही कोणासाठी पुढाकार घेऊन या ठिकाणी सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी आज पुढे येताना दिसत नाही। अशा वेळेला सामाजिक संस्था या ठिकाणी पुढे येतात आणि यातून आपल्याला मार्गदर्शन मिळते, यातून भेटी होतात, यातून परिचय होतो आणि अनेक लग्न जुळतात। खरं म्हणजे लग्न हा हिंदू संस्कृतीतला विवाह सोहळा अत्यंत महत्वाचा पार्ट आपण या ठिकाणी समजतो। जो लग्न झाल्यानंतर गृहस्थाश्रम जो आपल्या जीवनामध्ये येतो त्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद मिळत असतो आणि लग्न न झालेली मुलं मुली ही थोडीशी विचार करते, फ्रस्ट्रेशन मध्ये येते की आमचं काय चुकलंय, आमच्याकडे काय कमी आहे। पण तो योग येण्याचं काम, योग आणण्याचं काम या विवाह संस्था करतात। योगाच येत नाही, वेळच जमत नाही अशा तक्रारी करून काही भागणार नाही। लोकांनी लग्न जमवताना स्थळ बघताना अपेक्षा कमी कराव्यात, तसेच लग्न कमी खर्चात करावं, सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभाग वाढवावा असं आवाहन यावेळी अशोक कुटे यांनी केलं। या वधूवर मेळाव्यासाठी मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे, विकास भागवत, योगेश नाटकर, DG पाटील, संस्थेच्या संचालिका व सहाय्यक कृषी अधिकारी जयश्री अशोक कुटे, ज्ञानेश्वर कवडे, शरद जगताप, डॉक्टर संजय कुमार गायधनी, चंद्रभान काशीनाथ मते, शिवाजी हांडोरे, राजाराम मुंगसे, डॉक्टर प्रतापराव कोठावळे, धनंजय घोरपडे, राजेंद्र शेळके, रमेश खापरे, अविनाश वाळुंजे, सागर कातड, अनिल आहेर, गौरव गाजरे, विकास रसाळ, शोभा सोनवणे, श्री प्रकाश बनकर, ज्ञानेश्वर सुरासे व मराठा महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। या मोफत वधूवर मेळाव्यामध्ये 304 मुलांची व 114 मुलींची नाव नोंदणी झाली आहे। एकूण 2500 लोक या मेळाव्यास उपस्थित होते। अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून वधूवर पालक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते। वधूवरांनी स्वतः स्टेजवर येऊन परिचय दिला। आजच्या मेळाव्यातून 30 पेक्षा जास्त लग्न जमण्याचा अंदाज DG पाटील व योगेश पाटील यांनी व्यक्त केला। पुढील मोफत वधूवर मेळावा हा पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर खेड येथे रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून त्यासाठी अधिक माहितीसाठी 7447785910 या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। तसेच ज्या शेतकरी मुलांची लग्न जमतच नाहीत अशी मुलं एकल म्हणजे विधवा महिला सोबत लग्न करायला आम्ही तयार केलेत, असं आम्ही संस्थेमार्फत 6 लग्न लावलेले आहेत।
फक्त शासन स्तरावर अशा लग्नासाठी प्रोत्साहन मिळावं व ते एकल महिलांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावं अशी मागणी अशोक कुटे यांनी केली। त्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी संमती दाखवली। लवकरच यावर योग्य तो विचार करून शासन स्तरावर अभ्यास बैठक बोलावण्यात येईल असं आश्वासन यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।